आजच्या या सविस्तर आणि सखोल चर्चेत सर्वांचा खूप खूप स्वागत आहे. आणि आपला आजच्या चर्चेचा मुख्य विषय आहे भारताची चौथी पंचवार्षिक योजना, जिचा अधिकृत कालावधी होता 1969 ते 1974. आपल्याला एका अशा योजनेचा अभ्यास करायचा आहे जिने कागदोपत्री आणि आकडेवारीच्या निकषांवर देशाच्या अर्थव्यवस्थेला एका अतिशय मोठ्या संकटात ढकलल्याचे दिसते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी त्याच वेळी आजच्या आधुनिक भारताच्या अर्थव्यवस्थेचा आणि विशेषतः आपल्या म्हणजे मजबूत बँकिंग व्यवस्थेचा पायाही याच काळात कसा रचला गेला हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग हे उलगडून पाहूया. हो, ही योजना खऱ्या अर्थाने समजून घ्यायची असेल तर आधी त्यावेळची राजकीय आणि नेतृत्वाची पार्श्वभूमी लक्षात घेणं आवश्यक आहे. कोणताही आर्थिक निर्णय किंवा कोणतीही मोठी योजना शून्यातून तयार होत नाही. नक्कीच. त्यामागे एक विशिष्ट काळ असतो आणि त्या काळातील नेतृत्वाची मानसिकता असते. अगदी बरोबर. जर आपण या योजनेच्या पायाभरणीकडे पाहिले तर ही योजना 1 एप्रिल 1969 रोजी सुरू झाली आणि 31 मार्च 1974 पर्यंत चालली. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या पदसिद्ध अध्यक्षा होत्या. पण या योजनेच्या नेतृत्वात एक मोठी अस्थिरता सुरुवातीपासूनच पाहायला मिळते. म्हणजे सुरुवातीला नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदाची धुरा धनंजयराव गाडगीळ यांनी सांभाळली. ते मे 1971 पर्यंत या पदावर होते. बरोबर. पण त्यानंतर हे नेतृत्व बदलले गेले आणि सी सुब्रमण्यम आणि दुर्गाप्रसाद धर यांनी या योजनेच्या उपाध्यक्षपदाचे काम पाहिले. आणि नेतृत्वात वारंवार झालेले हे बदलच सूचित करतात की हा काळ किती स्थित्यंतरांचा आणि वेगाने बदलणाऱ्या धोरणांचा होता. प्रत्येक नवीन उपाध्यक्षाची काम करण्याची पद्धत आणि अर्थव्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन साहजिकच वेगळा असतो. हो ना. आणि या नेतृत्वाने अर्थव्यवस्थेसाठी जे प्रतिमान किंवा ज्याला आपण अर्थशास्त्राच्या भाषेत मॉडेल म्हणतो ते निवडले तेही खूप विशेष होते. चौथ्या योजनेत ॲलन मान आणि अशोक रुद्र प्रतिमान वापरले गेले. या मॉडेलला खुले सातत्य प्रतिमान म्हणजेच ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल असे म्हटले जाते. आता हे नाव ऐकायला खूप जड आणि तांत्रिक वाटते. हो, हे शब्द थोडे क्लिष्ट वाटू शकतात. पण खुले सातत्य प्रतिमान म्हणजे नेमके काय? सोप्या भाषेत सांगायचे तर आधीच्या 3 पंचवार्षिक योजनांमधून जो अनुभव आला होता त्यातून धडा घेत एका नवीन दृष्टिकोनाची मांडणी करणं आता गरजेचं बनलं होतं. जुन्या चौकटी मोडून काहीतरी नवीन मॉडेल स्वीकारण्याची ती वेळ होती. बरोबर. अभ्यासाच्या भाषेत याला खुले सातत्य प्रतिमान किंवा ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल असंही म्हटलं जातं. पण हे तांत्रिक शब्द जर आपण बाजूला ठेवले तर या खुल्या सातत्य प्रतिमानाचा सर्वसामान्यांच्या अर्थव्यवस्थेशी कसा संबंध होता? आधीच्या योजनांपेक्षा हे वेगळं कसं होतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधीच्या म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेकडे थोडं मागे जावं लागेल. तिथे महालानोबिस प्रतिमानाचा वापर केला गेला होता ना? होय. त्या मॉडेलचा मुख्य भर हा जड आणि भांडवली वस्तूंच्या उत्पादनावर होता. म्हणजे मोठे पोलाद कारखाने, धरणं आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर जास्त लक्ष होतं. पण चौथ्या योजनेच्या वेळी परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. देशाकडे इतकी मोठी परकीय गंगाजळी किंवा भांडवल नव्हतं की जुनेच मॉडेल चालू ठेवता येईल. त्यामुळे या नव्या प्रतिमानात एक अतिशय व्यावहारिक बदल करण्यात आला. या मॉडेलने भांडवली वस्तूंपेक्षा ग्राहक वस्तू उत्पादनाला प्राधान्य दिलं. म्हणजे समाजात ज्या वस्तूंची प्रत्यक्ष आणि तातडीची मागणी आहे त्यांचं उत्पादन वाढवणं. अगदी तसंच. यासोबतच राजकोष म्हणजे सरकारी तिजोरीची स्थिती, देशाची आयात निर्यात आणि रोजगार निर्मिती या सर्व घटकांमध्ये एक सातत्य कसं राहील याची गणितीय मांडणी यात होती. म्हणूनच याला खुले सातत्य प्रतिमान म्हणतात. हे काही स्वप्नरंजन नव्हतं तर उपलब्ध साधन सामग्रीचा अत्यंत काटेकोर वापर करण्याचं तंत्र होतं. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते स्थैर्यासह आर्थिक वाढ व आर्थिक स्वावलंबन म्हणजेच ग्रोथ विथ स्टेबिलिटी. आणि या उद्दिष्टाला अनुसरून राष्ट्रीय उत्पन्नात 5.7% वार्षिक वृद्धिदराचे लक्ष ठेवण्यात आले होते. 5.7% हा आकडा त्या काळी विशेषतः 60च्या दशकाच्या अखेरीस एक अतिशय महत्त्वाकांक्षी आकडा मानला जात होता. इथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या योजनेच्या नावात आणि उद्दिष्टात जो मोठा विरोधाभास दडलेला आहे तो म्हणजे ज्या योजनेचं नाव आणि मुख्य लक्ष स्थैर्यासह आर्थिक वाढ असे अत्यंत काळजीपूर्वक ठेवण्यात आले होते, तीच योजना भारताच्या आर्थिक इतिहासातील कदाचित सर्वात अस्थिर आणि ढळमळीत योजना कशी ठरली हे पाहणे खरोखरच आश्चर्यकारक आहे. आपण स्थैर्याची अपेक्षा करत होतो, पण प्रत्यक्षात
अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठ्या अस्थिरतेला सामोरे जावे लागले. आणि ही अस्थिरता नसतीच बोलण्यापुरती नाही, तर ती आकडेवारीतून अतिशय स्पष्टपणे दिसून येते. अगदी स्पष्टपणे. आतापर्यंत भारताने एकूण 12 पंचवार्षिक योजना पाहिल्या आहेत. पण या सर्व 12 योजनांमध्ये सर्वात कमी म्हणजे नीचांकी वृद्धिदर याच चौथ्या पंचवार्षिक योजनेत राहिला. आपण नुकतेच बघितले की 5.60% महत्वाकांक्षी लक्ष ठेवले होते, पण प्रत्यक्षात साध्य काय झाले? फक्त 3.3%. हो, फक्त 3.3%. आणि काही सरकारी कागदपत्रांनुसार तर हा दर केवळ 2.05% इतकाच गाठता आला. हा एक खूप मोठा आर्थिक धक्का होता. पण हे आकडे बघून एक साहजिक प्रश्न पडतो. 5.60%चे लक्ष थेट 3.3%वर किंवा 2%वर कसे घसरले? केवळ चुकीचे नियोजन एवढेच यामागे कारण असू शकत नाही, बरोबर? नक्कीच नाही. लक्ष आणि प्रत्यक्ष साध्य यातील ही जी मोठी दरी आहे ती केवळ कागदावरच्या चुकीच्या नियोजनाचा परिणाम नव्हती. या काळात देशावर एकामागोमाग एक असे काही भयंकर आघात झाले ज्यांची कल्पना कोणत्याही अर्थशास्त्रज्ञाने केली नसेल. या लेक्चर नोट्समध्ये या अपयशाची 3 प्रमुख कारणे अतिशय ठळकपणे मांडली आहेत. आणि ही 3ही कारणे फक्त अर्थशास्त्राच्या पुस्तकातली नाहीत, तर ती थेट राजकीय, नैसर्गिक आणि जागतिक घडामोडींशी संबंधित आहेत. बरोबर. यातले पहिले आणि सर्वात मोठे संकट म्हणजे 1971चे भारत-पाकिस्तान युद्ध. 3 ते 16 डिसेंबर 1971 या काळात हे भीषण युद्ध झाले. भारताने या युद्धात पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला आणि त्यातून एका नव्या स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली. लष्करी आणि राजकीयदृष्ट्या हा भारतासाठी एक ऐतिहासिक आणि मोठा विजय होता. पण या विजयाची आर्थिक किंमत खूप मोठी होती. युद्ध लढणे ही कधीच स्वस्त गोष्ट नसते. शस्त्रास्त्र, सैन्याची ने-आण यावर देशाच्या तिजोरीतील मोठा हिस्सा खर्च होतोच. पण या युद्धात भारतासमोरील आर्थिक संकट फक्त सीमेपुरते मर्यादित नव्हते. म्हणजे तुम्ही निर्वासितांच्या प्रश्नाबद्दल बोलत आहात ना? अगदी बरोबर. युद्धानंतर आणि युद्धाच्या काळात पूर्व पाकिस्तानातून म्हणजेच आत्ताच्या बांगलादेशातून लाखो निर्वासित भारतात आले. निर्वासितांचा हा लोंढा अक्षरशः अकल्पनीय होता. जेव्हा एखादा देश एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे लाखोंच्या संख्येने निर्वासितांना आश्रय देतो, तेव्हा रातोरात त्यांच्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्याची व्यवस्था उभी करावी लागते. हो, आणि ती व्यवस्था उभारणं सोपं नसते. देशाच्या अर्थव्यवस्थेवर, विशेषतः अन्नधान्याच्या साठ्यावर पडलेला हा ताण प्रचंड होता. नियोजनात नसलेली ही एक अचानक उद्भवलेली आणि अत्यंत खर्चिक जबाबदारी होती, जिने अर्थव्यवस्थेचा कणा दुबळा करायला सुरुवात केली. पण हे पहिले संकट केवळ एक सुरुवात होती. जणू काही एका संकटाने अर्थव्यवस्थेची परीक्षा पूर्ण झाली नव्हती, म्हणून निसर्गानेही याच काळात आपली नाराजी व्यक्त केली. हे त्या अपयशाचे दुसरे मोठे कारण होते. म्हणजेच एका बाजूला युद्धाचा आणि निर्वासितांचा ताण आणि दुसऱ्या बाजूला 1972मध्ये भारतात पडलेला भीषण दुष्काळ. भारतासारख्या कृषीप्रधान देशात जिथे बहुतांश अर्थव्यवस्था ही आजही शेतीवर अवलंबून असते, तिथे 70च्या दशकात दुष्काळ पडणे म्हणजे संपूर्ण अर्थचक्रच कोलमडून पडणे. अगदी खरंय. या दुष्काळामुळे देशातील अन्नधान्याच्या उत्पादनात अतिशय मोठी घट झाली. परिस्थितीचा विरोधाभास बघा. एका बाजूला वाढती लोकसंख्या आणि लाखो निर्वासितांमुळे अन्नाची मागणी अचानक वाढली होती आणि नेमक्या त्याच वेळी दुष्काळामुळे शेतातून येणारं अन्नधान्य निम्म्यावर आलं होतं. आणि ही दोन्ही संकटे देशांतर्गत होती. पण तिसरे आणि सर्वात मोठे जागतिक संकट भारताच्या दारात उभे राहिले, ज्याने संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला हादरून सोडले. तेलाचे संकट. बरोबर. 1973चे तेलाचे संकट, ज्याला अर्थशास्त्राच्या इतिहासात ऑइल क्रायसिस म्हणून ओळखले जाते. योम किप्पूर युद्धामुळे मध्य पूर्वेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मोठा भूराजकीय भूकंप आला आणि याचा थेट परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती एकाएकी तब्बल 400% वाढल्या. 400% वाढ. आजच्या काळात विचार करा, जर पेट्रोल 100 रुपयांवरून एका रात्री 400 रुपये लिटर झाले तर आपली काय अवस्था होईल? आपण गाड्या रस्त्यावरच सोडून चालू लागू. 1973मध्ये भारतासारख्या विकसनशील देशाची अवस्था काहीशी अशीच झाली होती. जर आपण याला व्यापक संदर्भाशी जोडले तर आपल्या लक्षात येईल की जागतिक भूराजकीय घडामोडींचा म्हणजेच जिओपॉलिटिक्सचा एका सामान्य माणसाच्या ताटातील अन्नावर कसा थेट परिणाम होतो. कसं काय? जेव्हा कच्च्या तेलाचे भाव 400% वाढतात, तेव्हा फक्त पेट्रोल महाग होत नाही,
ते तेल वाहून नेणारा ट्रान्सपोर्ट महाग होतो. ट्रान्सपोर्ट महाग झाला की शेतातून बाजारात येणाऱ्या भाजीपाला, कारखान्यातून येणाऱ्या वस्तू, खते सगळंच महाग होतं. एका साखळी प्रक्रियेतून ही महागाई सर्व क्षेत्रांत पसरते. आणि या साखळी प्रक्रियेचा परिणाम या नोट्समध्ये एक अतिशय धक्कादायक आकड्यात दिलाय. कोणता? या तिहेरी संकटामुळे म्हणजेच युद्ध, दुष्काळ आणि तेलाचे संकट 1973-74च्या वर्षात भारतात चलनवाढ अतिशय सोप्या भाषेत सांगायचं तर महागाई तब्बल 20.2% पोचली होती. बापरे, 20% महागाई म्हणजे सर्वसामान्यांचा कंबरडे मोडणारी परिस्थिती. लोकांच्या हातातील पैशाची किंमत वेगाने कमी होत होती. इतक्या भयानक संकटांच्या मालिकेनंतर साहजिकच कोणत्याही योजनेचा वृद्धिदर खालीच येणार. त्यामुळे 3.3% जो आकडा आपण सुरुवातीला पाहिला तो या सगळ्या परिस्थितीचा अपरिहार्य परिणाम होता. एका बाजूला आर्थिक आकडेवारी इतकी निराशाजनक असताना दुसऱ्या बाजूला याच काळात बँकिंग, उद्योग आणि कृषी क्षेत्रात अतिशय धाडसी आणि दूरगामी परिणाम करणारे संस्थात्मक बदल घडत होते. हो, अभ्यासाच्या साहित्यात या बदलांना पायाभूत बदल म्हणून अधोरेखित केले आहे. उदाहरणार्थ, बँकिंग क्षेत्रातील तो ऐतिहासिक निर्णय. बँकिंग क्षेत्रातील तो निर्णय केवळ आर्थिक नव्हता तर देशाच्या सामाजिक आर्थिक रचनेला कलाटणी देणारा होता. 19 जुलै 1969 रोजी देशातील 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 मोठ्या व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. या निर्णयामागची नेमकी भूमिका काय होती? कारण त्याकाळी हा निर्णय खूप वादग्रस्तही ठरला होता. भूमिका स्पष्ट होती. त्यावेळीची बँकिंग व्यवस्था प्रामुख्याने मोठ्या शहरांपुरती आणि श्रीमंत उद्योगपतींपुरती मर्यादित होती. सामान्य शेतकरी, छोटे व्यावसायिक किंवा ग्रामीण भागातील जनतेला बँकांच्या दारातही उभं केलं जात नव्हतं. आर्थिक सत्तेचे हे केंद्रीकरण रोखण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं. आणि बँकिंग व्यवस्थेला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीयकरणाचे हे अत्यंत धाडसी पाऊल होतं. यामुळे बँकांना आपली दारे ग्रामीण भारतासाठी उघडावी लागली. याच धोरणाचा पुढचा भाग म्हणून 1969 मध्येच अग्रणी बँक योजना किंवा लीड बँक स्कीम सुरू करण्यात आली. अग्रणी बँक योजना ही खऱ्या अर्थाने प्रादेशिक विकासाची नांदी होती. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी एका विशिष्ट बँकेला अग्रणी बँक म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्या बँकेने त्या जिल्ह्यातील आर्थिक गरजांचा अभ्यास करणं, पतपुरवठा करणं आणि इतर बँकांशी समन्वय साधून प्रादेशिक विकास साधणं अपेक्षित होतं. ही संकल्पना अतिशय नाविन्यपूर्ण होती. यासोबतच प्रशासनाने अर्थव्यवस्थेतील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी कायदेविषयक पातळीवरही मोठे बदल केले. 2 अत्यंत महत्त्वाच्या कायद्यांचा उल्लेख स्रोतांमध्ये आहे. पहिला म्हणजे 1969चा MRTP कायदा आणि दुसरा 1973चा फेरा कायदा. हे कायदे नेमके काय करत होते? MRTP कायदा हा देशांतर्गत उद्योगांसाठी होता, नाही का? हो, मोनोपॉलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट. काही मोजक्याच उद्योगपतींच्या हातात देशाची सगळी संपत्ती आणि उत्पादन व्यवस्था केंद्रित होऊ नये यासाठी हा कायदा संमत करण्यात आला. तसेच बाजारात मक्तेदारी निर्माण होऊन ग्राहकांचे नुकसान होऊ नये हाही उद्देश होता. आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण हा त्यामागचा मुख्य हेतू होता. आणि फेरा कायदा हा परकीय चलनाच्या संकटातून जन्माला आला होता. फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट. आपण पाहिलं की तेलाच्या किमती वाढल्यामुळे परकीय चलनाचा साठा वेगाने कमी होत होता. अशा परिस्थितीत परकीय चलनावर, विदेशी गुंतवणुकीवर आणि परदेशी व्यवहारांवर अत्यंत कडक नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा आणला गेला. 1 जानेवारी 1974 पासून तो लागू झाला. हा कायदा इतका कडक होता की त्याने पुढील अनेक दशकं भारतीय उद्योगांच्या परदेशी व्यवहारांवर एक प्रकारचा वचक निर्माण केला. केवळ कायदे आणि बँकिंग नाही तर प्रत्यक्ष उद्योग उभारणीतही या काळात मोठी पावलं उचलली गेली. पायाभूत उद्योगांचा विचार करता 1972 मध्ये रशियाच्या मदतीने तत्कालीन बिहार आणि आजच्या झारखंड राज्यात बोकारो पोलाद उद्योग उभारण्यात आला. आणि त्यानंतर लगेचच देशातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील पोलाद प्रकल्पांचं व्यवस्थापन एका छत्राखाली आणण्यासाठी 24 जानेवारी 1973ला सेल म्हणजेच स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना झाली. भिलाई, बोकारो, दुर्गापूर, रुरकेला अशा विखुरलेल्या सर्व मोठ्या पोलाद कारखान्यांचं एकत्रीकरण करणं हे प्रशासकीय कार्यक्षमतेच्या दृष्टीने उचललेले एक मोठं पाऊल होतं. औद्योगिक स्वावलंबनाकडे जाणारा हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आणि सर्वात प्रेरणादायी गोष्ट घडत होती ती कृषी आणि संलग्न क्षेत्रात. याच संकटांच्या काळात
1970 मध्ये डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन फ्लड सुरू झाले. ज्याला आपण धवल क्रांती किंवा दुग्धोत्पादन वाढीचा महापूर म्हणून ओळखतो. याबद्दल स्रोतांमध्ये खूप रंजक माहिती आहे. ऑपरेशन फ्लड हे केवळ दुधाचं उत्पादन वाढवण्याचं तंत्र नव्हतं, तर ती एक सामाजिक चळवळ होती. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड मार्फत हा कार्यक्रम अतिशय प्रभावीपणे राबवला गेला. लाखो छोट्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहकारी तत्वावर एकत्र आणून मध्यस्थांचे उच्चाटन करून थेट ग्राहकांपर्यंत दूध पोहोचवण्याची ही एक अभूतपूर्व व्यवस्था होती. या क्रांतीने ग्रामीण भारताचे अर्थकारण खऱ्या अर्थाने बदलून टाकले. याच ग्रामीण विकासाचा आणखी एक दुवा म्हणजे 1973-74 मध्ये सुरू करण्यात आलेला अवर्षणप्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम किंवा DPAP. 1972च्या दुष्काळातून धडा घेत हा कार्यक्रम आखण्यात आला होता. पाणी, जमीन आणि इतर नैसर्गिक स्रोतांचा संतुलित विकास करून दुष्काळाची तीव्रता कमी करणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. संकटातून मार्ग काढण्याची ही धडपड इथे स्पष्ट दिसते. संकटांनी प्रशासनाला दीर्घकालीन उपाययोजनांचा विचार करायला भाग पाडला. त्याचेच हे उदाहरण आहे. तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन करण्यावर या कार्यक्रमातून भर दिला गेला. या आर्थिक आणि प्रशासकीय बदलांसोबतच देशाच्या नकाशावरही काही मोठे भूराजकीय बदल याच चौथ्या योजनेच्या काळात घडले. पूर्वोत्तर भारताची नव्याने रचना केली गेली. 1971 मध्ये 27व्या घटना दुरुस्तीनुसार मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय या प्रदेशांना पूर्ण राज्यांचा दर्जा देण्यात आला. आणि मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश हे नवीन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. 1971च्या युद्धानंतर देशाच्या सीमावर्ती भागाची सुरक्षा आणि तिथलं प्रशासन बळकट करणं अत्यंत गरजेचं झालं होतं. पूर्वोत्तर राज्यांची ही पुनर्रचना त्याच धोरणात्मक दृष्टिकोनातून केली गेली. यामुळे त्या भागातील जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यास मदत झाली. याशिवाय देशाच्या उत्तरेकडे 25 जानेवारी 1971ला हिमाचल प्रदेशलाही राज्याचा दर्जा मिळाला होता. हे बदल देशाच्या अंतर्गत प्रशासकीय रचनेला एक नवीन आकार देत होते. राजकीय बदलांसोबतच सामाजिक धोरणांमध्येही काही महत्त्वाच्या घडामोडी नोंदवल्या गेल्या आहेत. 1968 मध्ये देशाचे पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर करण्यात आले होते. शिक्षणाची शीघ्र पुनर्रचना करणे आणि शिक्षणाचा दर्जा सुधारणे हे त्याचे मुख्य ध्येय होते. आता या सगळ्या संकटांच्या, बदलांच्या आणि ऐतिहासिक घडामोडींच्या गदारोळात स्रोतांमध्ये लपलेली एक अतिशय विरोधाभासी आणि सुखद धक्का देणारी माहिती शेअर करायलाच हवी. हो, एवढी संकटे, युद्ध, दुष्काळ आणि 400% वाढलेले तेलाचे दर असतानाही 1972-73 या एका वर्षात भारताचा व्यापार चक्क अनुकूल राहिला होता. त्या वर्षी भारताला 104 कोटी रुपयांचे व्यापार आधिक्य मिळाले होते. हे कसं शक्य झालं असेल? हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. जेव्हा अर्थव्यवस्था चारही बाजूंनी कोंडीत सापडली होती, तेव्हा व्यापारात असे आधिक्य दिसणे हे अर्थव्यवस्थेच्या अंतर्गत लवचिकतेचे लक्षण मानावे लागेल. आयात कमी करणं आणि उपलब्ध संसाधनांमधून निर्यात वाढवण्याचे जे प्रयत्न झाले, त्याचे हे फळ होतं. 104 कोटी रुपयांचा आकडा आज कदाचित लहान वाटेल, पण त्या अंधाऱ्या काळात तो एका मोठ्या आशेचा किरण होता. तर आता या संपूर्ण विश्लेषणाचे धागे एकत्र बांधण्याची वेळ आली आहे. सुरुवातीला आपण जो विरोधाभास पाहिला होता, त्याचे उत्तर आता आपल्यासमोर स्पष्ट झाले आहे. कागदावरील आकडेवारीच्या भाषेत सांगायचे तर 3.3% किंवा त्याहूनही कमी वृद्धिदर देणारी ही चौथी पंचवार्षिक योजना एक मोठं अपयश होती. 1971चे युद्ध, 1972चा दुष्काळ आणि 1973चे जागतिक इंधन संकट यामुळे अर्थव्यवस्थेचं गणित पूर्णपणे कोलमले होते. पण जर आपण नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर हेच अपयश नव्या व्यवस्थेची पायाभरणी करणारे ठरले. 14 बँकांचे राष्ट्रीयकरण, ऑपरेशन फ्लड सारखी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी चळवळ, MRTP आणि फेरासारखे कायदे, बोकारो आणि सेलची उभारणी आणि नवीन राज्यांची निर्मिती, या सर्व धाडसी निर्णयांनी आधुनिक भारताच्या आर्थिक आणि प्रशासकीय रचनेचा पाया याच काळात मजबूत केला. यातनं एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते की ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये जे अपयश म्हणून नोंदवले जाते ते अनेकदा भविष्यातील मोठ्या बदलांचे जन्मस्थान असते. अगदी खरंय. शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट उरते. जेव्हा एखाद्या देशावर किंवा अगदी संपूर्ण जगावर युद्ध, भीषण दुष्काळ आणि जागतिक महागाई अशी अभूतपूर्व संकटे एकाच वेळी कोसळतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने जुन्या कुचकामी व्यवस्था मोडून काढून नवीन आणि धाडसी बदल घडवून आणण्याची सक्ती प्रशासनावर होते का? संकटे नसती तर कदाचित हे मोठे रचनात्मक बदल कधीच घडले नसते का?
आजच्या काळातही जेव्हा आपण जागतिक पातळीवर नवनवीन संकटांचा सामना करतो तेव्हा ती संकटे आपल्या नकळत भविष्यासाठी असेच कोणते मोठे अदृश्य बदल घडवून आणत असतील यावर नक्कीच विचार व्हायला हवा.